हर खबर की अलग अंदाज, हर खबर की नजर आप तक सबसे तेज। ये है लोक न्यूज, जनता की बुलंद आवाज। नरेंद्र चौधरी आणि गोपी कासा आज सलीम ट्रॉफी हे दुसऱ्या उमेदवारांकडे दिसू लागले, त्यांच्यासोबत दिसत आहे, याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं? जे माझ्यासोबत उमेदवार होते, नगरसेवक आहेत, ते माझ्यासोबत ते कुठेच जाणार नाहीत। नरू चौधरी राहिला, सलीम टोपे राहिला का गोपी कासार असो, राजकारणाच्या याच्यामध्ये इकडं तिकडं ते मैत्रीच्या खात्यात गेले असतील, भेटीगाठीला गेले असतील, परंतु या टोकाला काय घेत असेल तरी शेवटपर्यंत ते माझ्या सोबतच राहतील, हा माझा विश्वास आहे। कारण त्यांच्यासाठी मी भरपूर काय केलेलं आहे आणि त्यांचेही प्रेम आणि माझेही प्रेम एकामेकांचं वाढलेलं असल्याने ते शक्य होणार नाही। दादांची भाजपाचे असलेलं सत्य म्हणजे सलोख्याचं तुमचं नाते गेल्या वेळेला गिरीश महाजनांनी बी टीम त्यांची उभी केली होती, त्या पद्धतीने तुम्हाला प्रमोट केलं जाईल भाजपातर्फे, असाही एक सूर आहे गावामध्ये। म्हणजे अपक्ष उमेदवार भाजपाचे मीटिंगचे उमेदवार असं काय सांगा? मागच्या वेळेस बी टीम उभं केली असती, इथं भाजपच्या याच्यामध्ये मी स्वतः होतो आणि अनिल भाईदास होते राष्ट्रवादीचे, इथं कुठली टीम उभीच नव्हती ना। नाही तसं काही नाही, बी टीम म्हणून काही नाही, मी तर अपक्ष उमेदवारच आहे आणि मी सगळ्यांचा आहे। दादा पुढच्या म्हणजे आता तुम्ही अपक्ष आज जाहीर केलं तर इन फ्युचर तुम्ही एखाद्या पक्षाने आग्रह केला तर तुम्ही तिकीट घ्यायचा आग्रह अपक्ष राहा? अपक्ष दादांची आणि शरद पवारांची भेट झाली, किती टक्के? मी तर बारामती हॉस्टेललाच होतो, लहानपणापासून भेटतो मी त्यांना, 10वीत असता 12वीत असतापासून भेटत आलेलो आहे, त्यामुळे त्या भेटीला आणि याला काहीच तथ्य नाही, मी कधी भेटलो नाही। आफ्टर इलेक्शन मध्ये जर बहुमत मिळालं नाही कोणाला आणि अपक्षाची गरज पडली तर तुम्ही कोणाकडे जाल? कोणाकडे जाणं ही सत्ता बसेल त्याच्यामध्ये, ती कोणाच्याही सत्ता बसेल। पराभव झाल्यापासून आता 4-4.5 वर्षामध्ये तुम्ही विद्यमान मंत्र्याच्या विरोधात कधी बोलले नाही आणि तुम्ही लोकसभेमध्ये 3 जण एकत्र प्रचाराला फिरत होते युती म्हणून, आणि आताच तुम्हाला विरोध करावा का वाटला? निवडणुकी तोंडावर असल्या कारणाने का? मी पराभव झाल्यापासून मी फक्त जनतेच्या विकासाचं काम बघतो, जनतेची सेवा करण्याचं काम पाहतो। आज पराभव झाल्यानंतर मी माझी आमदाराने अंमळनेरमध्ये निधी आणण्याचं काम केलेलं आहे आणि तेही काम चालू झालेलं आहे। सोलर लाईटचं असेल, रस्त्यांचं असेल, अजून रस्त्यांचं असेल, ग्रामीण भागामध्ये काही निधी आणलेला आहे। तर मला फक्त जनता जनार्दनची सेवा आणि जनता जनार्दन कुठल्या बाजूने तुम्ही बोलले खुंटलेला विकास हवा, हा, मग आतापर्यंत खुंटलेला विकासावर तुम्ही 4-4.5 वर्ष बोलले नाही, बोललो ना। 4.5 वर्षानंतर आल्यानंतर कसा खुंटला? आमदार झाल्या लगेच कोणी काही करत नाही। मी आमदार झालो किंवा कोणी आमदार झालं तर लगेच नाही, त्याला काहीतरी पिरियड द्यावा लागतो। आता यांना 4 वर्षाचा पिरियड झाला होता, 4 वर्षापर्यंत यांनी कुठलाही, मला सांगा, पीक विमाचे पैसे आले नाही। आता मारवड गटातले पैसे होते अतिवृष्टीचे, 40 का 30 का 32 खेड्यांचे पैसे बाकी होते, 32 गावांचे पैसे होते। ते शेतकऱ्यांनी किती मोर्चे काढले, शेतकऱ्यांनी त्यांच्या घरावर मोर्चे काढले, शेतकऱ्यांना हकलून लावलं त्यांनी। ज्या वेळेस 2.5 वर्षानंतर सत्ता परिवर्तन झाले तर शेतकरी माझ्याजवळ आले, मी शेतकऱ्यांना आश्वासन दिला की तुमचा पैसा कुठल्याही परिस्थितीत घेऊन येतो। मी तिथं तगादा लावला देवेंद्र भाऊंजवळ, मुख्यमंत्री साहेबांजवळ, आणि 2 महिन्यामध्ये पैसे येऊन गेले।
त्या शेतकऱ्यांना रात्रीमध्ये हे बोर्ड लागायला लागले, तर शेतकऱ्यांनी ते बोर्ड पाडून परत पाठवलं की ज्यावेळेस आम्ही तुमच्या घरी आलो त्यावेळेस तुम्ही स्पष्ट नाही सांगितलं होतं. आता हे श्रीदादांनी पैसे आणले तर तू कसं काय हे करतो? मग ह्यामध्ये अजून भरपूर काय असे काम आहेत. पीक विमा आता 40 गावांना त्यांनी दुष्काळग्रस्त हे केलं आणि स्वतः सांगतात की मदत पुनर्वसन मंत्री स्वतः त्याच्या हातामध्ये, त्यांच्या हातामध्ये सगळं काही आहे. मग त्यांनी पहिले सही करताना हा विचार का नाही केला की नाही पहिले माझ्या गाव टाक, माझ्या मतदारसंघात, कारण त्यांना इथला दुष्काळ दिसला नाही. ज्या वेळेस नंतर मी लेटर दिलं आणि ते प्रस्ताव मग दुष्काळ त्यांनी लगेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी जाहीर केलं. तरी तो विमाचा पैसा आला नाही अजून. विमाच्या पैशांसाठी त्यांनी काय तडजोड केली, काय केली ऑगस्ट महिन्यात काय आलं नाही. ऑगस्ट महिन्यात पीक विम्यासाठी पैसे मिळाले नाही, दरम्यानच्या कालखंडामध्ये गुंडगिरी वाढली. मग तुम्ही एक विरोधी पक्ष म्हणून किंवा पराभूत उमेदवार म्हणून काहीतरी गुंडगिरी वाढली, काहीतरी केलं पाहिजे होतं. आंदोलन असेल, निवेदन असेल, पोलीस स्टेशनला निवेदन, गुंडगिरी वाढली, हे सगळं व्यापाऱ्यांसोबत आम्ही पण निवेदन दिलेले आहे. आमच्या मी तिथं सगळे आमचे मित्र परिवाराचे सदस्य तिथे गेलेले किंवा निवेदन देण्यासंदर्भात की एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंडगिरी वाढलेली. हे कोण गेलं होतं? भरपूर केले, बबली पाठक वगैरे हे सगळे आपले पंचायतनी हे सगळे गेलेले होते, आमचे नगरसेवक ते गेलेले. आता नगरपालिकेच्या याच्यामध्ये 2% एक्स्ट्राचे पैसे लावताय, त्याची वाचा आपणच फोडताय. तुम्ही वर्तमानपत्रामध्ये तुम्हीच लिहिलेलं सगळ्या गोष्टी की नाही. असं नाहीये की विरोध म्हणजे असा संघर्ष म्हणजे डायरेक्ट जाऊन त्यांच्याजवळ धडधडीने करायचं हे करायचं असं नाही. पत्र हे देऊन लोकसभेला तिघं एकत्र फिरले, स्मिताताईला निवडून आणलं. असं काय बी नसलं की तुम्हाला आता त्यांच्या विरोधात उभं राहावं लागतं या पक्षामध्ये? त्यांच्या विरोधात तर पहिल्यापासून मी आहे ना. तिघं तुम्ही सुरुवातीला लोकसभेचं कधी जनता संभ्रमात आहे ना. मला हे सांगा, पहिली गोष्ट युती महायुती जी आहे, नॅचरल युती शिवसेना आणि भाजपची, हे अब्दुल्ला म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवान आहे ते, आणि त्यांना घेऊन काय नुकसान झालं भाजपचं हे मला सांगायची गरज नाही, तुम्हाला माहिती. जसं दादा गेल्या वर्षभरापासून कुठलाही कार्यक्रमात, सभा मंडपात दोघं दादा वेगवेगळे दिसत होते. त्यामुळे अगदी एकमेकांचे कट्टर विरोधी असं वातावरण असताना आज एकदम अचानक दिलजमाई झालेली आहे. तशी तर होणार नाही अशी आता सर्वत्र अफवा पसरलेली आहे. त्यामुळे ग्रामीण जनतेने कोणावर विश्वास ठेवावा हा महत्वाचा विषय झालेला आहे. त्यामुळे आजची तुमची पत्रकार परिषद ही खूप महत्वाची ठरू शकते. आणि पत्रकारांनी तुम्ही सांगितलेलं त्या गोष्ट आज उद्या छापून मोकळे होणं आणि जनतेने परत तुमच्यावर विश्वास ठेवणं, तुमची दिलजमाई होणार नाही का असाही प्रश्न उपस्थित होतो. कुठल्याही परिस्थितीमध्ये आमची दिलजमाई होणार नाही. कोणीही टाकवा शब्द तरी आमची दिलजमाई होणार नाही. विधान परिषद मुख्यमंत्र्याची शपथविधी बी घ्यायला लावली तरी नाही होणार. आणि देवेंद्र फडणवीस यांनी जर सांगितलं सामान्यांची निवडणूक म्हटलं की जसं पारदर्शक येतं तसंच पुन्हा एक नाव येतं ती म्हणजे सुतगिरणी. तर मग सुतगिरणीची चालना श्रीदादा म्हटलं म्हणजे आम्हाला सुतगिरणी आठवते. सुतगिरणीची चालना आता कुठपर्यंत आहे? सुतगिरणीचं टेंडर निघालं हे माननीय अण्णासाहेबांनी दाखवून दिलेलं होतं. तर तुम्हाला माहिती आहे हे उद्योग नगरी बनवायचं हे माझं स्वप्न आहे. आणि या सुतगिरणीसाठी मला काय काय अडचणी आल्या हे मी वेळेवर येऊन तुम्हाला सांगणारच आहे, पत्रकार परिषदेच्या संदर्भात सांगणारच आहे. परंतु त्याचं टेंडर निघालेलं आहे हे भरपूर दिवस झाले, 3-2 महिन्यापूर्वी त्यांनी छापलेलं होतं आणि त्यांनी केलेलं होतं. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती. सुतगिरणी होईल कुठल्याही परिस्थितीत होईल. आरोप ये भी लगा पर जैसे आप चुनाव हारे उसके बाद में आप निकल गए शासन का नियम ऐसा है भैया कि जो आदमी अतिक्रमण में 5 साल में रहा
तो उसको रेगुलाइज करने का JR निकलेला है। मुझे तो 10 साल हो गए यहाँ पे, मेरा रेशन कार्ड भी आता होगा। चले गए थे आप, ऐसा कह रहा है तो कहाँ गया जनता के ऊपर आपका ध्यान है ना? तो कहाँ गया जनता के ऊपर ध्यान नहीं? एक कोरोना काल था, जनता पे जब देखी, जब श्रीदादा अकेला घुमा, खुद के पैसे से फवारनी किया, रेमडेसिविर दिया, लोगों को दवा खाने का ये करा, दवा खाने का मार्ग बताया, दवा खाने में बेड मिलवा दिया। कहाँ गया श्रीदादा? हर दुख सुख में श्रीदादा पूरा घूमते रहे। आज पण कुणाच्या दुःखात, कुणाच्या सुखात हा घरोघरी गावागावांमध्ये पोहोचलेला आहे। 10 वर्षाचा कालखंड घेतला, त्याच्यानंतर माझ्या 4-5 वर्षाच्या पराभव झाल्यानंतर तरी मी प्रत्येक गावामध्ये कमीत कमी 100 वेळा तरी गेलो असेल या 5 वर्षांमध्ये। कुठं श्रीदादा बाहेर होता? आता सूतगिरणीसाठी आपल्याला शासनाकडून काही भांडवल आलाय? ते किती कोटी रुपये आले ते मी सांगेल ना वेळेवर। आता सूतगिरणीचा प्रश्न नाहीये, ते सांगेल मी। त्याच्या सूतगिरणीसाठी स्पेशल पत्रकार परिषद घेणार आहे मी, आणि काय काय आलं काय नाही तुम्हाला लेटर्सच देईन मी, की वो काय अडचणी आल्या काय नाही, काय यांनी त्रास दिला काय दिला। पण ते म्हणतात ना, समय बलवान तो गदा पेलवान, तसं काम होऊन गेलं। दादा, मावळ परिसराच्या शेतकऱ्यांनी बरेचदा आंदोलन केले आमदारांच्या, त्यावेळेस त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण बऱ्याचदा खंबीरपणे उभं राहिलो नाही ना, दिसले नाही त्यांच्या मांडवात दिसले नाही। मांडवात भले नाही गेलो, पण खंबीरपणे शेवटी पैसे तर मी जाणते ना, पैसे आणले पण तुम्ही कुठे दिसले? पीक विम्याच्या बाबतीत आपण विषय काढला। महत्वाचा विषय असा आहे की मुळातच पीक विमा त्या ओरिएंट कंपनीने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातून थेट फेटाळून लावलेला होता। त्याच्यानंतर विभागीय पातळीवर फेटाळला गेला, त्याच्यानंतर राज्य पातळीवर फेटाळला गेला। अण्णा, त्याच्यामध्ये असं झालेलं आहे पीक विम्याच्या याच्यामध्ये यांनी दुर्लक्ष केलेलं आहे। यांनी त्या गोष्टीच्या फिडिंग करायच्या राहतात मूळमध्ये, त्या फिडिंगच केल्या नाही आणि यांनी दुर्लक्ष केलं। यांनी त्या पद्धतीचे आदेशच दिले नाही। तुमची मूळ चुकीची राहिली तर मग सगळं वरती चुकीचं प्रेझेंटेशन जातं ना आपलं। सुरुवातीला असं होतं, विभागीय पातळीवर जेव्हा बैठक झाली तेव्हा विमा अधिकारी असं खोटं बोलले होते की हे पंचनामे आम्ही केलेले नाही, हे आपल्या माहितीसाठी सांगतो, हे पंचनामे आम्ही केलेले नाही। आणि जेव्हा पुरावे दाखवण्यात आले की हे तुमचे कृषी अधिकारी आहेत ना, आणि हो त्यांनी मान्य केलं, तर मग अशा अधिकाऱ्यांवर किंवा अशा कंपन्यांवर का कारवाई होत नाही? पुन्हा त्या कंपन्यांना विमा टेंडर दिलं जातं किंवा त्याच गोष्टी मंत्री महोदयांनी लावून धरायला पाहिजे ना, त्यांच्या हातात होतं ना, मदत पुनर्वसन होतं ना। तुम्ही पण तुम्ही पण काय भूमिका आम्ही घेतली ना, आम्ही घेतली म्हणूनच आम्ही एवढं पुढे केलं ना, लेटर दिलं, हे केलं, आणि त्याच्यासाठीच घेतलं ना, नाही घेतली असं म्हणून। हे काम कोणाचं होतं? मंत्री महोदयांचं होतं, आणि हे त्यांच्या अंडरचं खातं आहे ना, त्यांच्या खात्यातलंच काम आहे ना। मालकाने नोकराला सांगायचं एवढंच काम होतं, पण मालकालाच तर सुधारता नाही तर नोकराला काय सांगणार आहे? तुम्ही पक्षाकडे एखाद्या पक्षाकडे उमेदवारी न मागता अपक्षच का ठरवून घेतलं? माझ्या मेळाव्यामध्ये जवळपास 5-6 हजार लोक आले होते, आणि 5-6 हजार लोकांनी फक्त एकच ठरवलं की तुम्ही कुठल्याही पक्षात जायचं नाही, तुम्ही अपक्षात राहायचं। आणि त्यांचीच सगळ्यांची इच्छा अपक्ष आहे, तर मी कशाला दुसऱ्या पक्षात जाईल? समजा तुम्ही अपक्ष निवडून आले तर मग काय बीजेपीला पाठिंबा द्याल? ज्याची सत्ता बसेल त्याची। तो सर फरवरी साहब का फोन आ गया आपको कि आपका विधान परिषद पक्का है, तुझे पीछे लेना है या फॉर्म नहीं भरना, तो फिर आप क्या करेंगे? मैं उनको बोलूंगा कि भाई विधानसभा में विधान परिषद में उनको दे दो, मैं लड़ने वाला, मैं कुश्ती वाला पहलवान हूँ, माटी का पहलवान हूँ, कुश्तियाँ खेल के ये स्पोर्ट्समैनशिप वाला हूँ, तो इसके लिए मैदान में उतरना ही मेरा काम। सगळे पत्रकार बंधूंचं मी मनापासून स्वागत करतो, आणि सगळेच्या सगळे आपण आलात, आपलं दर्शन घडलं म्हणून आपले मी आभार मानतो। गेल्या
अनेक दिवसापासून वेगवेगळ्या चर्चा राजकारणाच्या हिशोबाने इथं होत चाललेल्या आहेत. कधी कोण तर्क लावतो, कोण वितर्क लावतो, परंतु राजकीय नेते त्यांची पोळी वाजण्यासाठी विविध अफवांना अफवा पसरवण्याचं काम आतापर्यंत करत आलेले आहे. काल परवा बी तीच बातमी नेहमी फिरत आलेली आहे की अंमळनेर मतदारसंघ हा जो आहे हा फक्त काही नेत्यांच्या बोटावर नाचणारा आहे असं ते दर्शवत आहेत. आणि नेता सांगेल तेच काम होईल, बाकीच्यांना कोणालाही काही अधिकार नाही. ही जी उग्रमी मतदारसंघामध्ये आलेली ही कुठंतरी थांबायला पाहिजे. कारण ते त्यांच्या वाटून घेत आहेत. काही मोठे नेते आहेत, ॲक्सिडेंटली ते निवडून आले, त्यांना पदभार दिला. तो एक ॲक्सिडेंट होता, परंतु त्याच्यानंतर ते आणि त्यांचे काही कार्यकर्ते हे नवीन अफवा हे करतायत की यामध्ये श्रीदादा हे आमदारकी लढवणार नाही. आमचं सर्व ठरलेलं आहे की मी आमदारकी लढवायची, मी पुन्हा मंत्री जसंच्या तसं राहायचं. साहेबराव दादाने नगरपालिका करायची, स्मिताताईने खासदारकी करायची, ती झाली खासदारकी. आता राहिलेले 3, मग मी आमदारकी लढायची, श्रीदादाला विधान परिषदेवर पाठवायचं. हे तर्क वितर्क ते त्यांच्या लावत आहेत. त्यांना असं वाटतं की आपण 3-4 असे आहेत नेते की बाकी कोणीच नाही. वास्तविक संविधानाने आपल्याला कुणालाही, गरीबातला गरीब असो, श्रीमंतातला श्रीमंत असो, कोणीही असो, ज्याला पूर्ण मतदान करण्यापासून, मतदानमध्ये उभं राहण्यापासून, उमेदवारी करण्यापासून सगळे अधिकार दिलेले आहेत. आणि कोणी एक व्यक्ती असं ठरवू शकत नाही की तू ते घेऊन घे, तू ते घेऊन घे, तू ते घेऊन घे. तर ह्या गोष्टी कदापि घडणार नाही. हे संविधानाच्या विरोधातलं काम आहे. परंतु त्यांना त्यांची पोळी वाजून घ्यायची म्हणून ही अफवा अंमळनेरमध्ये भरपूर चाललेली आहे की श्रीदादाला विधान परिषदेवर पाठवायचं, साहेबराव दादाला नगरपालिका द्यायची आणि आम्ही आमदार राहायचं. तर यामध्ये कुठल्याही गोष्टीचा असा तळमेळ झालेला नाही. श्रीदादा हा अपक्ष लढणारच आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये लढेल. यासाठी आपल्या सगळ्यांना आम्ही इथं पत्रकारांमध्ये बोलून स्पष्टीकरण देण्याचं आम्ही गेलो आहे. कारण ज्यावेळेस आम्ही 3 तारखेला मेळावा घेतला, मी प्रत्यक्ष आता 5 वर्षापासून सगळ्यांच्या संपर्कात आहे. मागच्या काळामध्ये जेवढं कामं झालेले आहेत त्या कामाचा, म्हणजे माझ्या काळामध्ये जेवढे कामं झालेले आहेत त्या कामाचा रिप्लाय म्हणजे आताही माझे काम चालू आहे. परंतु ज्या लोकांची दिशाभूल करून, खोटा प्रचार करून, अपप्रचार करून यांनी जे पद मिळवलं की श्रीदादा निवडून आला नाही तर तो नंदुरबारला चालला जाईल, इथं गुंडगिरी वाढेल, इथं दादागिरी वाढेल. मी असताना कुठल्याही प्रकारचं इथं दादागिरी झालेली नाही, गुंडगिरी झालेली नाही. परंतु आता मला तर बोलायलाही खेद वाटतो की व्यापाऱ्यांनी ह्या पंचवार्षिकमध्ये
बोर्ड लावला की इथं दादागिरी थांबवा, इथं गुंडगिरी थांबवा. एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं गुंडगिरी होते. शेतकऱ्या मग बोर्ड टाकले होते ना, व्हॉट्सअपवर फिरले होते ना, सगळे फिरले होते. ज्या ज्या गुंडांनी गुंडगिरी केलेली त्यांच्यासोबत नेत्यांचे फोटो आहेत. फोटोही बॅनर तुम्ही बघितलेला आहे. मग इथं गुंडगिरी करणारा कोण? नेत्यांचे लोक का स्वतः नेता? या गोष्टीचे विचार आपण करण्यात यावा. मला त्यात खोलवर जायचं नाही, परंतु आपल्या नगरीमध्ये शांतता आणि सुव्यवस्था असणं हे गरजेचं आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. शेतकरी वारंवार मोर्चा काढत गेलेले आहेत. पीक विमाचे पैसे आलेले नाहीत. आणि या सर्वांचा राग हा इथल्या स्थानिक नेत्यावर असल्यामुळे ते हे अफवा करवण्याचं काम करतायत की श्रीदादा उभं राहणार नाहीत किंवा हे करणार नाही. परंतु शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी, गावाची शांतता अबाधित राहण्यासाठी, महिलांना सक्षमी करण्यासाठी मी पुन्हा जनता जनार्दन या म्हणून अपक्ष म्हणून उमेदवारी करणारच आहे. संबंध हे माझे सगळ्यांजवळ आहेत. देवेंद्र फडणवीस साहेबांजवळ बी चांगले संबंध आहेत. गिरीश महाजन साहेबांजवळ चांगले संबंध आहेत. शरद पवार साहेबांजवळ बी माझे संबंध आहेत. अजितदादांजवळ बी माझे संबंध आहेत. नाना पटोले साहेब पण माझे मित्र आहेत. बाळासाहेब थोरात पण माझे चांगले संबंध आहेत. संबंध हा वेगळा पाठ राहतो. परंतु ज्या वेळेस गावाचं राजकारण येतं आणि जिथं विकास उंटतो तिथं हे संबंध बाजूला ठेवून लोकांची सेवा करण्याचं काम आपल्याला करायचे. आणि ते लोकांच्या सेवेसाठी मी इथं अपक्ष उमेदवारी करणारच आहे. जो संभ्रम लोकांमध्ये पसरवला आहे, अफवांवर विश्वास न ठेवता, तो त्यांनी जो फिरवलेलाच आहे. आणि आताची परिस्थिती आत्ताच बघितलं तुम्ही की दोन नेते एकत्र आले. आत्ताच बातमी फिरतायत की हे फक्त स्वार्थासाठी एकत्र आलेले आहेत, जनतेच्या सेवेसाठी आलेले नाही. जो तो म्हणतो की माझं काय, अरे पण जनतेचं काय? जे जनता जनार्दन तुम्हाला मतदान देते, ते तुम्हाला डोक्यावर घेतात. जनता जनार्दन तुम्हाला ताज चढवते, त्यांचा कुठलाच विचार होत नाही. आणि फक्त माझं काय, मला काय भेटेल. आणि या दृष्टिकोनातनं जे राजकारण चाललं आहे हे गलिच्छ राजकारण आहे. हे असं होणं हे उचित नाही. कारण भविष्यात जी नवी पिढी राजकारणात येईल ती काय आदर्श घेईल हाही प्रश्न मोठ्या प्रमाणात होता. अनेक जण काही त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी आपले रंग बदलतात. परंतु ही जनतेची दिशाभूल आहे. जनता वेळेवर त्यांना ते दाखवूनच देईल. परंतु जनतेच्या जोरावर त्यांनी जनतेसाठी राजकारण करायचं असेल, जनतेच्या सेवेसाठी प्रामाणिक करायचं असेल, त्याने स्वतःचा स्वार्थ ठेवून कधी राजकारण केलं तर निश्चितच जनता त्याच्या पाठीशी उभं राहील. आज जनतेचा कौल हा माझ्याकडे फार मोठ्या प्रमाणात आहे. अपेक्षा फार मोठी आहे. आणि त्यांना माहिती आहे की वो श्रीदादा जी अपेक्षा आपली पूर्ण करू शकतील. कारण मागच्या वेळेस जे इलेक्शन झालं, जे जातीपातीचे राजकारण केलं आणि ज्या जातीसाठी यांनी हे केलं, त्या जातीवर काय अन्याय झालेला आहे हे आपण सगळं पाहतच आहोत.
आणि या हिशोबाने आपल्याला ही अपक्ष उमेदवारी करायचीच आहे. जी अफवा आहे ती अफवाच आहे. आणि आज तुमच्यासमोर याच्यासाठी मी आलो आहे की आम्हाला अपक्ष उमेदवारी ही करणारच आहे. का की कोणीही काही सांगितलं तरी आपली उमेदवारी फायनल आहे.